US क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रसन्न मोंडकर अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम ते जोमाने करत आहेत. आणि आदेश राहुल विराट कोहली फॅन क्लब पळ शाखा याचे अध्यक्ष. बघूया विराट कोहलीसाठी बॅटिंग करतायत का. ऑफचे चेंडू लेगला तटवण्यात मास्टरी आहे त्यांची. मगाशी त्यांनी तसाच विकेट टाकला होता. संघाला त्यांची नितांत गरज आहे. आधी अमेरिकेमध्ये बास्केटबॉल हा खेळ खूपच प्रसिद्ध आहे आणि आता क्रिकेटचा प्रसिद्धी सुद्धा आता अमेरिकेला मिळत आहे. अमेरिकेवरून खास डोनाल्ड ट्रम्प यांचे नुकतेच नवीन राष्ट्राध्यक्ष झालेले डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रतिनिधित्व घेऊन प्रसन्न मोंडकर हा क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नरे पार्क मैदानात सेम इन इंग्लिश. आणि खरोखरच आणि समोर तुम्ही फलंदाजीला पाहतात विराट कोहली फॅन क्लब अध्यक्ष प्रेसिडेंट ऑफ विराट कोहली फॅन क्लब विराट कोहली जे आपल्या पेहरावाने फक्त विराट कोहलीचं पोट आणि यांच्या पोटात एकच डिफरन्स आहे. बाकी हे डिट्टो विराट कोहली आहेत. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला षटक घेऊन आधी पहिला षटक घेऊन येत आहेत. क्लोजिंग पहिला षटक आणि पहिल्या चेंडूवर झेल उडाला. बघूया झेल होतो का. आणि बाबा स्वप्नील कुनकावळेकर यांनी हा उत्कृष्ट झेल पकडलाय. उलटा झेल असाच झेल आपण 1983च्या वर्ल्ड कप मध्ये कपिल देव यांच्याकडून पाहिला होता. आणि फार मोठा भोपळा घेऊन आदेश राहुल पुन्हा तंबूत परत आहेत. आणि आता जात आहेत मुकेश. या आधीच्या सामन्यात मुकेश ओपनिंगला आले होते. याही सामन्यात फारसा फरक नाहीये. ते दुसऱ्या चेंडूवर जात आहेत फलंदाजीसाठी. की प्लेयर आहेत या संघाचे. आणि पहिल्या चेंडूवर गडीबाद. आय थिंक या CPL मधला हा पहिला इन्स्टन्स आहे जे पहिल्या चेंडूवर गडीबाद झालाय. एक मस्ट विन मॅच. परळचा राजा वॉरियर्स संघासाठी एक मस्ट विन मॅच आहे. तशी दोन्ही संघासाठी ही मस्ट विन मॅच आहे. तर त्यांच्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत राहतील. दुसरा चेंडू थोडा शॉर्ट पदया चेंडू आणि हा पंचांनी सोयरे चेंडू वाईट बॉल म्हणून घोषित केला आहे. एक धाव मिळते आहे आणि संघाचं खातं उघडलं जात आहे एका धावेने. धावसंख्या पोचते आहे. एक गडी बाद एक धावा एका चेंडू नंतर. अवांतर धावा या बॅट्समॅनचं प्रेशर कमी करतात. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे. हा पुन्हा एकदा चेंडू उडला आहे पण तो नो मॅन्स लँड मध्ये पडलाय. अमित कापडी येत आहे डीप कव्हर मधना. एक धाव मिळते आहे. धावसंख्या पोहोचते आहे दोन चेंडू नंतर. आणि आता स्ट्राईक घेत आहेत प्रसन्न. बघूया ते कसा सामना करतात आदित्यचा. गुडलेन पद्या चेंडू कट केलाय. एक धाव डिक्लेअर मिळते आहे. लेट कट खेळायचा प्रयत्न आणि एक धाव डिक्लेअर मिळते आहे. प्रसन्नच्या खात्यात एक धाव जमा झाली आहे. धावसंख्या झाली आहे 3. पहिलं षटक आहे. सांभाळून खेळत आहेत.
आणि हा पुन्हा एकदा चिकी शॉट खेळायचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने तटवलाय. एक धाव मिळते इझी. अजिबात रिस्क घेत नाही आहेत. सिंगल आणि डबल धावून पळण्याचा उद्देश आहे. कुठलाही रिस्की शॉट खेळला जात नाहीये. गोलंदाजाला योग्य तो सन्मान दिला जातोय. एक जलदगती गोलंदाज आहेत आधी. 4 धावा झाल्या आहेत 4 चेंडू नंतर. आणि दोन धावा तटवल्या आहेत. ओव्हर पिच मध्ये चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मारला आणि 2 धावा घेतल्या. रोहित यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या पुसते 6 धावा. 6 धावा 1 गडी बाद. पुन्हा एकदा ओव्हर पेज आणि हात तटवलाय डीप मिड विकेटच्या दिशेने आणि चेंडू 2 धावा मिळत आहेत आणि चेंडूही बाद झालेला आहे. रोहित बॉल द्यायचा आहे. एका षटकानंतर धावसंख्या झाली आहे 8. पहिल्या चेंडूवर विकेट आणि त्यानंतर 8 धावा. काहीसा रिकव्हरी करण्याचा प्रयत्न मुकेश यांच्याकडून झालाय. सेमी न्यू बॉल. काय पहिल्या षटकानंतर धावसंख्या 8. अक्षय लोके. अक्षय गोलंदाजी करतायत. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिला आणि शेवटचं षटक. प्रसन्नाला ते गोलंदाजी करतायत आणि सुरुवात होते स्वैर चेंडूने. 9 धावा धावफलकावर लागलेले आहेत. बॉलच्या दर्जाबद्दल शंका व्यक्त केली जाते परंतु पंच महेश यांनी ती शंका दूर केली आहे. फुल टॉस चेंडू आणि दिल स्कूप खेळलेला आहे. दिल स्कूप आणि 1 धाव घोषित. धावफलक हलतोय तो 10 धावांवर. एका चेंडू नंतर फुल टॉस बॉल होता. एक चांगली संधी होती एका धावेचं 2 धावांत रूपांतर करण्याची परंतु संधी गमावलेली आहे. पुन्हा एकदा स्वैर चेंडू. स्वैर चेंडू अतिरिक्त धावा बोनस स्वरूपात मिळत आहेत. पहिल्या षटकातलं डॅमेज कंट्रोल कुठेतरी होताना दिसतंय आपल्याला. 11 धावा फलकावर एका चेंडू नंतर दुसऱ्या षटकाच्या. थोडी सल्ला मसलत केली जाते गोलंदाजाबरोबर. पहिलाच सामना आहे. थोडी बॉडी वॉर्मअप व्हायला थोडा वेळ लागतो. धावसंख्या पोहोचते 11 धावा. फलंदाज मुकेश सल्ला देताना गोलंदाजाला की हात फिरवून बघ. आणि पुन्हा एकदा स्वैर चेंडू. धावसंख्या पोचते 12.
फक्त एकच चेंडू टाकला गेला या षटकातला आणि गोलंदाज बदलण्यात आलेला आहे. काहीसा त्रास होतोय शोल्डरला बॉलिंग टाकताना. तीन अतिरिक्त धावा. शॉर्ट ओव्हर. गोलंदाजीत बदल होत आहे. उरलेले 5 चेंडू टाकणे. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. रोहित बॉलर्स नेम चेतन गडेकर हे गोलंदाजी करतायत. एक शॉर्ट ओव्हर. एक चेंडू झालाय या षटकातला आणि चेतन गडेकर हे उरलेलं षटक पूर्ण करतील. प्रसन्न मोंडकर अजूनही स्ट्राईकवरच आहेत. धावसंख्या आहे 12 आणि फक्त दुसरं षटक चालू आहे. आणि चांगला चेंडू, गुडलेन पद्धती चेंडू ऑफ स्टंपवर कट करण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय यष्टीरक्षकाकडे. एक डॉट बॉल. चांगला चेंडू टाकला होता. जागेवरून खेळायचा प्रयत्न प्रसन्नचा, तो हुकलाय आणि एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गुडलेन बॉल बॅकफुटवर कट करण्याच्या प्रयत्नात जातोय. एक धाव घोषितच्या दिशेने. धावसंख्येत भर 13. धावांवर धावसंख्या पोचली आहे. पुन्हा एकदा बॅकफुट कट आणि उत्कृष्टतेने स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. 2 धावा मिळत आहेत. बॅकफुट वर एक उत्कृष्ट फटका. फार डिफिकल्ट शॉट आहे या खेळाला आणि चांगल्या पद्धतीने खेळलाय प्रसन्न यांनी. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते 14 धावा. माफ करा 15 धावांवर. या षटकात टोटल 4 बॉल झालेले आहेत. पंधरा धावा. या षटकातले 4 चेंडू झालेले आहेत आणि हा सोयीचा चेंडू. अजून एक धाव खात्यात जमा. धावसंख्या झाली आहे 16. 4 वाईड या षटकात टाकले गेले आहेत. शॉर्ट बॉल आणि प्रसन्नने बॅट फिरवली आहे. बहु किती धावा मिळत आहेत. वाळके यांनी तो अडवलाय आणि कुरिअर सेवेसारखे बॉल घेऊन ते बॉलरकडे पोहोचलेले आहेत. 1 धाव मिळते. काल त्यांनी 2 झेल सोडले होते आणि सामना गमवायला लागला होता त्या झेलमुळे. दोन धावा मिळत आहेत. डीप मिड विकेटच्या दिशेने तटवलेला चेंडू झाडात अडकून क्षेत्ररक्षकाने अडवेपर्यंत 2 धावा मिळाल्या आहेत. धावसंख्या पोहोचते आहे
19 धावा. 19 धावा 2 षटकानंतर 19 धावा म्हणजे पुढच्या 2 षटकात 40 धावा कमीत कमी फलकावर लागाव्यात. 2 षटकानंतर धावसंख्या 19. टिल्लू तुझ्यासाठी इंग्लिशमध्ये 2 overs 19 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. 2 षटकानंतर 19 धावा, अजून 2 षटकं शिल्लक आहेत आणि 40 धावांपर्यंत मजल मारायचं लक्ष कमीत कमी असेल. 2 चांगले फलंदाज फलंदाजी करतात, मुकेश आणि प्रसन्न. आतापर्यंत ते चांगली कामगिरी केली आहे त्यांनी. पुढचं षटक घेऊन येत आहेत अभि, संघमालक आणि कप्तान. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक घेऊन फलंदाजाच्या वॉरियर्स संघाला बळी घेण्याची नितांत गरज आहे. त्याने दोन्ही फलंदाजांना बाद करावं लागेल तर धावसंख्येला कुठेतरी खीळ बसवता येईल, थांबवता येईल. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल केलाय आणि यॉर्क केलेला आहे ऑफ स्टंपच्या बाहेर. यॉर्क एक चांगला चेंडू, फलंदाजाची परीक्षा घेणारा चेंडू. यॉर्क जागच्या जागेवर खेळायचा प्रयत्न. एक निर्धाव चेंडू ज्याची फार गरज आहे परळचा राजा वॉरियर्स संघाला, परंतु त्या निर्धाव चेंडूचं रूपांतर एक विकेट टेकिंग बॉल मध्ये करायला हवंय. एकोणीस रन झालेत. स्वागत आहे सर्वांचं. आणि मॅच चांगली चालू आहे. परळचा राजा वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध सीसी चॅम्पियन्स. नावातच चॅम्पियन्स आहे बट चॅम्पियन व्हावं लागेल. या बॉल देखील आडवा बॅटने एक चांगला फटका, प्रॉपर टायमिंग केलं आणि नॉन स्ट्राइक एंडला फेकी करतील बट नजर हटी, दुर्घटना घडली. सिंगलचा डबल. क्रिकेटमध्ये तुम्हाला क्विक राहणं गरजेचं आहे तरच तुम्ही जिंकू शकता. स्ट्राइक एंडला बॅटर प्रसन्न. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अभिषेक. एक चांगला स्पेल पाहिला गेला अभिषेक यांच्या माध्यमातून. अभिषेकने पण कमबॅक केलं, प्रसन्नला थांबवलं आणि डॉट बॉल. अभिषेकला माहिती आहे की डॉट बॉल करणं गरजेचं आहे कारण की 24 बॉलमध्ये 30च्या आतमध्ये ठेवलं तर मॅच थांबवू शकतो आपण. गेम शॉट याला आपण लाईव्ह पण पाहू शकता. गेम शॉट .in यूट्यूबला त्यांना सर्च करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आमचे गेम शॉटची सर्व टीम इकडे 2 कॅमेरास आज यूट्यूबला देखील आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. बॉलर अभिषेक. या बॉलवर देखील पुन्हा थांबवलं गेलंय आणि गुड बॉल. लाऊड अपील केली बट तिकडे प्रसन्नला थांबवलं. गुड बॉलिंग अभि. अभिषेक खूप चांगलं बॉलिंग करतात. अगदी बॅटरला थांबवून ठेवलं आणि इम्पॉर्टंट ओव्हर आहे त्यांना पण माहिती आहे जर आपण सेफ ओव्हर टाकली तर मॅच मध्ये आपण कमबॅक करू शकतो. आणि आतापर्यंत अवघ्या 2 रन खर्च केले गेले 4 बॉलमध्ये. गुड बॉलिंग. प्रसन्न एक सेट बॅटरला थांबवलंय. या बॉलवर देखील उडवलाय. चांगला फटका बट तिकडे डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल 2 रनसाठी आणि 2 रनने मात्र स्कोर पुढे जाईल. 23 रन झाले त्या फलकावरती. 3री ओव्हर चालू आहे आणि 23 रन झालेत. बॅटिंग करत असताना टीम चॅम्पियन्स. बॅटर प्रसन्न, स्ट्राइक एंडला मुकेश, बॉलर अभिषेक. या बॉल देखील हाफ ट्रॅकर बॉल. त्याला मात्र पॉइंटला खेळायचा प्रयत्न केला गेला डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल रन मिळेल. 3 ओव्हर संपलेत आणि स्कोर झालाय 24 रन झाले त्या फलकावरती. उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 रन झालेत.
6 बॉल 6 जरी आला तरी 31 पण टार्गेट आहे. ग्राउंडवर फाईट आहे 31-32. आणि बॉलिंग अटॅक चांगला आहे. सीसी चॅम्पियन्सचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. सो त्यांना एफर्ट्स देणं गरजेचं असणार आहे. प्रीमियर लीगमध्ये हेच आहे की एखाद दुसरा बॅट्समन तुमच्याकडे कमी असला तरी चालेल, बट तुमच्याकडे 4 बॉलर प्युअर पाहिजेत. मग ते कुठलंही क्रिकेट तुम्ही खेळा, टेनिस बॉल खेळा, रबर बॉल खेळा, बॉलर तुमच्याकडे प्रॉपर पाहिजेत. टायमिंगला 6 तर कोणी मारून जातं, बट 6 बॉल टाकणारे बॉलर तुमच्याकडे पाहिजेत. आणि आज मुंबई जर खेळायचं आहे बंद ग्राउंडचं क्रिकेट तर तुम्हाला बॉलिंग अटॅक खूप चांगला पाहिजे, फिल्डिंग पाहिजे, कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळलं पाहिजे. आणि जो नरे पार्कात खेळू शकतो तो कुठेही खेळू शकतो. सो नरे पार्कात तुम्ही खेळा, तुमचे एफर्ट्स द्या. बॉलर ललित, स्ट्राईक एंडला बॅटर मुकेश, नॉन स्ट्राईक एंडला प्रसन्न. परळचा राजा वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध सीसी चॅम्पियन्स. इकडे पण थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. बॉल आपण पाहतो डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. 1 रन तिकडे फक्त मिळेल आणि 1 रनच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. सिमेंट साल प्रीमियर लीगचं हे 11वं पर्व. ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळ, एकाच बिल्डिंग्स मधले सर्व खेळाडू, 8 संघ, 8 संघ मालक, सर्व मित्र. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा टाकून चालणार नाहीत. ललित त्यांना चांगला स्पेल टाकावा लागेल. मॅच बनवायची तर कुठेतरी कमी स्कोर वरती थांबवणं गरजेचं आहे. परळचा राजा वॉरियर्स पण मॅच फाईट करणार, कारण की सीसी चॅम्पियन्सकडे पहिली मॅच असते दिवसातील जिंकलेत, त्यामुळे त्यांच्याकडे एक विजयाची उमेद आहे. या बॉलवर पुन्हा एकदा ललितचा व्हाईट बॉल. ललित थोडं अंडर प्रेशर आणि रन्स मात्र 27 रन झालेत. नरे पार्कचं एक ऐतिहासिक क्रीडांगण जिकडे क्रिकेट जपलं, पुढे नेलं. सर्व व्यावसायिक खेळाडू तिकडे खेळण्यासाठी आवर्जून येतात. नरे पार्कात खेळण्याची एक वेगळी मजा आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे सिंगल रन मिळेल. 28 रन झालेत. अरे काळा आहे तो दिसतोय का बॉल. अजून थोडं टचअप देणं गरजेचं आहे. परळचा राजा वॉरियर्स साठी पण एक 32-33 रन्स पण या ग्राउंडवर खूप आहेत. कालच्या दिवसामध्ये 37 हायेस्ट स्कोर आहे. कालच्या दिवसामध्ये 3 6 पाहायला मिळाले, बट आजच्या दिवसामध्ये अजून कोणी श्री गणेश केला नाहीये. सो पहिला 6 आजच्या दिवसातला कोण मारेल, 6 देखने के लिए बहुत जन यहाँ पर तरस रहे. 6 देखने का है. काही जणांना क्रिकेट खेळायला आवडतं, काही जणांना बघायला, काही जणांना ड्रीम 11. भाई एकदा तरी 1 करोड येऊ देत. या बॉलवर फुटवर्क चांगला होता, बट चांगली बॉलिंग केली ललितने आणि डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल. तिकडे फिल्डरने पण एफर्ट्स दिले की बॉल जाऊ दे, सिंगलच मिळेल. चालाक ब्रो. आणि 1 रनने स्कोर पुढे जाईल. 29 रन झालेत.
बॉल आणि 29 रन. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. या बॉलवर देखील फटका फसला गेला. लोअर फुल टॉस बॉल, तिकडे टायमिंग करू शकले नाहीत प्रसन्न. सिंगल रन मिळेल. बॅट थोडी क्रॉस झाली आणि बट रन मीटर चालू आहे. 1 रनने स्कोर 30-30. 30 धावा झाले धावफलकावरती. इकडे देखील पण पाहिलं तर हलक्यात ढकल गेलं. 1 रन सिंगल. 31 रन झाले धावफलकावरती. दुसरा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. संडे फंडे, सुपर संडे, CPL, सिमेंट चाळ प्रीमियर लीग. काही जण घरी बसून पण टीव्हीवर बघत असतील, युट्यूबला. काही जण मोबाईलवर बघतात. काही जण सिमेंट चाळ सोडून गेलेत बट युट्यूबला बघतात की आज आपलं सिमेंट चाळवरती प्रेम आणि कोण कसं खेळतंय. काही जणांची फॅमिली पण मॅचचा आनंद घेत असेल. या बॉलवर देखील हाफ ट्रॅकर बॉल, पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. 1 रन तिकडे सिंगल मिळेल आणि सिंगलने स्कोर क्रिकेटचा नियम आहे की बेल्स तुमची हवेत आणि जमिनीवर पडली. स्टार ऑफ सीसी आणि आयुष इलेव्हन दोन्ही कॅप्टन्स आपण तयार राहा टॉस साठी. स्टार ऑफ सीसी आणि आयुष इलेव्हन दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. चालू आहे सीसी चॅम्पियन्स आणि टीम परळचा राजा वॉरियर्स. चला आपण टॉस करूयात. चला टॉस करूयात आपण प्लीज. बाबले टॉस कोणाकडे.
टॉस कोणाकडे असेल तर आपण टॉस साठी या. स्टार ऑफ सीसी कॅप्टन आपण असेल तर टॉस साठी यायचं आहे. वर चढणार का इकडे बसू. आणि आपल्या समवेत आपण पाहिलं तर दगडूदादा सकपाळ यांचं स्वागत होत आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्य, माजी सदस्य म्हणून देखील त्यांनी कार्य केलं गेलंय आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये देखील त्यांना आपण खूप चांगलं कार्य करताना पाहिलं गेलं. असे सकपाळ साहेबांचं स्वागत होतं क्रीडा स्पर्धे दरम्यान. आणि थँक्यू सो मच साहेब, आज आपण देखील या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात. सकपाळ साहेबांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान स्वागत होत आहे. आज महाराष्ट्र विधानसभा सदस्य आणि खूप चांगलं कार्य महाराष्ट्र विधानसभेमध्ये देखील त्यांना करताना पाहिलं गेलं. असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व. कपिल आणि सकपाळ साहेबांना विनंती करेल की आपण टॉस करायचा आहे. एक महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस. आमचे सकपाळ साहेब आज या परिसरातील आमदार म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून देखील पाहिलं गेलं. आज आवर्जून या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आणि आज सकपाळ साहेबांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचा एक महत्त्वाचा टॉस आयुष 11 आणि स्टार ऑफ सीसी हेड आयुष 11 टॉस जिंकलाय. आणि 2 मिनिट बट CPL आज सिमेंट चाळ तुमच्यासाठी काय आहे? सिमेंटचा बराच काय काय आणण्यासाठी आणि माझा पहिल्यांदाच पदार्पण झाला आयुष 11चा. तर अशी इच्छा असेल की ट्रॉफी मीच घेऊन जावी. धन्यवाद. क्या बात आहे. आणि फिटनेस, त्यांचा फिटनेस बघितलं तर असं वाटतं अगदी आताच 12वी-15वी आताच झाली आहे. प्रॉपर त्यांनी फिटनेस केले. आणि सकपाळ साहेब 2 शब्द मी तुमच्याकडून पण ऐकेल, कारण की खूप वर्षापासून या परिसरात आमदारकी म्हणून काम पाहिलं गेलं आणि सिमेंट चाळणी खूप काही दिले. तर 2 शब्द युवकांना नक्कीच ऐकेल. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सिमेंट चाळमधली जी मुलं आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी शिवसेनेला खूप काही दिलं. म्हणजे ते वर्णन सांगणं कठीण होईल, पण खूप काही दिलं. मला 10 वर्षामध्ये जे प्रेम दिलं ते त्या शाळेतनं कोणालाही मिळालेलं नाही. आता का मला दिलं, बाकीच्याला काय मिळत नाही ते मी नाही बोलणार. पण अत्यंत चांगलं काम करताय. सदैव तुम्हाला गरज लागेल त्या दिवशी मी तुमच्या मागे उभा आहे. तुम्ही चिंता करू नका. आणि आवर्जून तुम्ही आज इकडे उपस्थित झालात त्याबद्दल तुमचा पण आभार आहे. आणि थँक्यू सो मच. त्यानंतर स्टार ऑफ सीसी आपले पण 2 शब्द ऐकला सिमेंट चाळच्या या प्रीमियर लीग बद्दल. सिमेंट चाळची प्रीमियर लीग म्हणजे क्रिकेट हे आमच्या सगळ्या मुलांमध्ये आहेच.
म्हणजे खूप चांगले खेळतो आम्ही सगळे एकत्र येऊन, पण आमच्या टीमसाठी पण आम्ही पुन्हा 100% देऊ. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला पण खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अक्षय ओके. मॅच थोडी चुरशीची होताना पाहायला मिळेल का? मगाशी 34 आता 33चं टार्गेट आहे. सो सर्व मॅचेस आज फाईट होताना पाहायला मिळतील का? भव्य दिव्य असं आयोजन. बॉलिंगसाठी बॉलर सज्ज होतो. या बॉलवर देखील आपण पाहतो एक चांगला बॉलला फिरवलं गेलं. बॉलर मुकेश एक चांगल्या अंदाजामध्ये स्पिल टाकतोय आणि पहिली ओव्हर आपल्या संघासाठी टाकतोय. मुकेशला पण माहिती आहे की आपली ओव्हर सेफ आली तर कुठेतरी सुरुवात चांगली होईल, त्यामुळे आपल्याला सेफ ओव्हर टाकणं गरजेचं आहे. सकपाळ साहेब मॅचचा आनंद घेत आहेत. आज आवर्जून सिमेंट साळवरती त्यांचं पण प्रेम आहे आणि आज तेही स्वतः इकडे देखील क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले. या बॉलवर देखील आफ्टर कर बॉल, त्याला पण एक सिंगल रन मध्ये कन्वर्ट करताना पहिले गेले आणि रन्स 3 रन झालेत आतापर्यंत. आणि मंडळाचे खजिनदार विजयजी दुधवणकर साहेबांना विनंती करेल की आपण सकपाळ साहेबांचा एक विशेष सन्मान आज विजय सरांना विनंती करेल की या परिसरातील दमदार माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. साहेब जय महाराष्ट्र. आणि आज आपण इकडे आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल सिमेंट तर्फे एक विशेष सन्मान. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. महाराष्ट्र विधानसभा माजी आमदार आणि खूप चांगलं कार्य त्यांनी या परिसरात पाहिलं गेलं. त्यांच्या माध्यमातून दगडूदादा सकपाळ आणि सर्वांचे लाडके प्रेरणास्थान. थँक्यू सो मच साहेब. आपण देखील आज या क्रीडा स्पर्धेसाठी आलात आणि आपलं प्रेम असंच राहो. त्यानंतर नंदू पार्टे यांना विनंती करेल की आपण रेश्माताई सकपाळ यांचा देखील एक विशेष सन्मान करायचा आहे. आज त्याही देखील या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिल्या गेल्या. थँक्यू सो मच ताई. आपण पण आज आपली धावती भेट या क्रीडा स्पर्धेला दिलात त्याबद्दल सकपाळ परिवाराचा अगदी मनापासून आभार आहे. थँक्यू सो मच. आई शिलोने टॉस जिंकला आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. मॅच कशी रंगेल यावर नजर आहेत. जो जिंकेल तो सेमीफायनल खेळताना पाहायला मिळेल. डू ऑर डाय, करो या मरो. या बॉलवर देखील खूपच बाहेर वाईट बॉल. रन एक्स्ट्रा रन्सने पुढे जाईल आणि 6 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर फटका फसला गेला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 1 रन तिकडे मिळेल. सिंगलने स्कोर मात्र पुढे जातो आणि 7 रन झाले धावफलकावरती. तेहतीस रनचं टार्गेट आहे, त्यातले 7 रन झाले.
लेफ्ट आर्म या बॉलवर देखील इकडे चांगली पिचिंग पाहिली गेली बॉलर रुपेशच्या माध्यमातून. पहिलीवर मुकेशनी चांगली टाकली. आता रुपेश योगेश दुसरी ओव्हर योगेश पण खूप चांगली टाकतात. परळचा राजा वॉरियर्स पण मॅच सोडणार नाहीये. 33 त्यांना पण करायची आहेत. त्यांना पण जिंकून सेमीफायनल खेळायची आहे. डू ऑर डायची मॅच आहे. करो या मरो, डू ऑर डाय. या बॉलवर देखील फटका तर हवेत खेळला होता, पण तिकडे डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा एक रन मिळेल. सिंगल आणि सिंगलने 9 रन झाले धावफलकावरती. चं टार्गेट आहे. स्ट्राईक एंडला बॅटर या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला गेला. बॉल आतमध्ये येईल. 1 रन तर कंप्लीट केली. डबलचा कॉल आणि तिकडे 2 रनने स्कोर पुढे जाईल. 11 रन झाले धावफलकावरती. अक्षय आणि आदित्य या बॉलवर नो बॉल चुकी होती मात्र बॉलर योगेश कडून आणि फ्री हिटचा चान्स मात्र इकडे असणार आहे. त्याचा फायदा उचलावा लागेल अक्षयला. अक्षय आणि आदित्य ही जोडी मात्र इकडे बॅटिंग करत असताना इकडे पुन्हा एकदा आपण पाहिलं डिक्लेअर झोन मध्ये 2 रन मिळतील आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. स्कोर मात्र इकडे 1 गडी बाद. 14 रन झालेत. आता 12 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 19 रनची गरज आहे. 12-19 समीकरण आहे. बघूयात कशा प्रकारे परळचा राजा वॉरियर्स ही मॅच कोण जिंकेल. इकडे पण नजर आहेत. सीसी चॅम्पियन्स जिंकेल की परळचा राजा वॉरियर्स. दोन्ही टीमला मात्र तेवढंच बेनिफिट आहे. 12 बॉल 19 कॅल्क्युलेशन. परळचा राजासाठी देखील ते बेनिफिट असणार आहे की 7 रन वरती आहेत. सिंगल डबलनी पण मॅच होऊ शकते. यानंतर आयुष इलनने मला असं टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय त्यांच्या विरुद्ध स्टार ऑफ सीसी. बॉलिंगसाठी प्रसन्न येतात. बॅटिंगसाठी पण खूप चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहिली गेली. 17 बॉल 16 रनची चांगली कामगिरी प्रसन्नने केली. बट आता बॉलिंग डिपार्टमेंट पण हँडल करावं लागेल. प्रत्येकाचं डिपार्टमेंट आहे. जसं ऑफिसमध्ये डिपार्टमेंट असतं तसं इकडे पण आहे. बॅटिंग डिपार्टमेंट, बॉलिंग डिपार्टमेंट, फिल्डिंग डिपार्टमेंट सर्वांना ते हँडल करायचंय. 12 बॉल 19 प्रसन्न ज्यांनी मागील मॅच मध्ये फक्त 1 रनची ओव्हर टाकली होती आणि सिमेंट साळवरती त्यांचं प्रेम आहे. विशेष करून अमेरिकेवरून क्रीडा स्पर्धेसाठी दाखल झालेत. पहिलाच बॉल डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 1 रन तिकडे कंप्लीट होईल. खूप चांगला बॉल कलेक्ट केला तिकडे. प्रसन्न स्वतः गेले आणि रन सिंगलच मिळेल. 11 बॉल मध्ये 18 रनची गरज आहे. बॉलर प्रसन्न. स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय. बेस्ट वर्सेस बेस्ट. जो जिंकेल तो पुढे जाईल. जो जिंकेल तो सेमीफायनल खेळेल.
या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनने मात्र मॅच पुढे जाते तिकडे आणि स्कोर जाऊन पोहोचेल तब्बल 16 रन झालेत. मॅच दोन्ही टीमकडे तेवढीच बॅलन्स आहे. प्रसन्न पण मॅच सोडत नाहीयेत. स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय. अक्षय विरुद्ध प्रसन्न अशी बॅटल आहे. सीसी चॅम्पियन्स आणि त्यांच्या विरुद्ध परळचा राजा वॉरियर्स. या बॉलवर देखील आता मात्र कमबॅक केला गेला. एक चांगला बॉल आणि थांबवलं तिकडे बॅटरला. गुड बॉल प्रसन्न. प्रसन्नच्या माध्यमातून तिकडे बॅटरला थांबवलं. गुड बॉल. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेला. तिकडे कॅच सुटली आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. शिवम थोडी चुकी झाली शिवमकडून आणि चुकीला माफी नाहीये. डबल डबलची सिंगल डबलची बॅटिंग आता मात्र महत्वाची असणार आहे. अक्षय आणि आदित्य दोघं बॅटर तेच प्रयत्न करतात. रन झाले आतापर्यंत 18. बॉलर प्रसन्न. लोअर फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला फटका आणि एक चांगली कॅच तिकडे टिपली गेली आहे. बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. शुभमने एक चांगली कॅच तिकडे पकडली. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाते. अक्षयला मैदान सोडावं लागेल आणि कहाणी में ट्विस्ट. सीसी चॅम्पियन्स पण मॅच मध्ये आली आहे. कॅच पकडली आणि निलेश परब पण काय खुश झाले की मॅच आमच्याकडे थोडी खेचली आहे. न्यू बॅटर तनिष. काल तनिषच्या बॅटमधून पण एक 6 पाहायला मिळाला. सो आता तनिषवर पण नजर आहेत आणि परळचा राजा वॉरियर्सकडे मात्र मॅच आहे. बट आता टचअप देऊन खूप मॅच जिंकणं गरजेचं आहे. फाईट होताना पाहायला मिळते. 8 बॉल मध्ये 15 रनची गरज आहे. मॅच थोडी क्लोज होताना पाहिली गेली. बट तनिष न्यू बॅटर स्ट्राईक एंडला. कालच्या दिवसामध्ये तनिषने एक 6 लगावलाय. सो तनिष आता ही मॅच संपवेल का? थोडासा वेगळा स्टान्स आहे. बॉलर प्रसन्न. पहिलाच बॉल तनिषने अफलातून बॅट फिरवली आहे. बॉल आतमध्ये आला. 1 रन कंप्लीट केले गेले. दुसऱ्या रनचा आणि तिकडे डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. हार्ड लक. आणि आता समीकरण आहे 7 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. हा बॉल खूप इम्पॉर्टंट असणार. प्रसन्नचा जाणीवपूर्वक बॉल टाकावा लागेल आणि सर्व विचार करून बॉल टाकावा लागेल. 7 बॉल 14. इकडे पण बॅट फिरवली होती. लाऊड अपील केले आणि गुड बॉलिंग प्रसन्नने खूप चांगली ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये विकेट पण मिळवली आणि 1 विकेट मिळवली आणि तब्बल आतापर्यंत फक्त 5 रन खर्च केले गेलेत. गुड बॉलिंग प्रसन्न. 6 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. परळचा राजा वॉरियर्स टीमला मॅचला जिंकण्याकरिता 6 बॉल 14. बॉलिंग साठी बघत आता बॉलर कुठल्या बॉलर जबाबदारी दिली जाईल. 6 बॉल 14 ला बॉलिंग साठी ओमकार.
तनिषकडे सर्वांच्या नजर आहेत की तनिष काही मॅच फिरवेल का. तनिष आणि त्या सुट्टीला बॅटर आदित्य. समोर मारायला दे आता समोरच्याच मॅच समोर लागला तर नाही. 6 चेंडू आणि मॅचला जिंकण्याकरिता 14 रनची गरज आहे. CPL सिमेंटचा प्रीमियर लीगचं हे 11वं पर्व इकडे रंगताना पाहायला मिळते. परळचा राजा वॉरियर्स जिंकेल की CC चॅम्पियन. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. सो त्यांच्या नावातच चॅम्पियन आहे. बॉलर ओमकार इकडे पण डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात. 1 रन कंप्लीट केली गेली. तनिषकडे स्ट्राईक जाईल. 5 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. 5 बॉल 13 ला हिस्ट्री क्रिएट करेल का तनिष. एक 6 मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. एक बाउंड्री मॅच मध्ये घेऊन येऊ शकते टीम परळचा राजा वॉरियर्स या टीमला. बट बॉलर ओमकार पण मॅच सोडत नाहीये. CC चॅम्पियन पण मॅच सोडणार नाहीयेत. जो जितावई सिकंदर जो जिंकेल तो क्वालिफाय होईल. सो ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. आणि स्ट्राईक एंडला बॅटर तनिष. बॉलर ओमकार स्ट्राईक एंडला तनिष. या बॉलवर ताबडतोब तनिष हवाई फायर. आणि हॅलो तनिष आहे स्ट्रोक साठी एकदा जोरदार डाय होता. अफलातून बॅटिंग आणि तनिषला 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे अभिषेक यांच्याकडून. 4 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. 4 बॉल 7. तनिषने टायमिंगला 6 लगावला. काय फटका खेळला गेला तनिष. ताबडतोड तनिष. खतरनाक फटका. टाइमिंगला 6 लगावला. ना कद बडा ना पद बडा. जो मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. आणि तनिष आता सध्याच्या घडीला तनिषने सर्व शेअर मार्केट हलवलं. बट 7 रन करायचे. 4 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजून दोन्ही टीमला आपण प्रोत्साहित करूया. 4 बॉल 7 रनची गरज. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे डिक्लर झोन मध्ये बॉल जाईल. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 3 बॉल मध्ये 6 रन करायचे आहेत. तनिषकडे पॉवर आहे. सो बघू तनिषला पण प्रेशर तेवढंच असणार आहे. बॉलर ओमकारवर पण तेवढंच प्रेशर आहे. आणि परळचा राजा वॉरियर्स सर्व प्लेयर्सवर तेवढं प्रेशर आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला गेला. स्ट्रोक डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. 1 रन कंप्लीट केली गेली. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का. आणि तिकडे 2 रन डिक्लर झोन मध्ये. मॅच अजूनही संपली नाही आहे. 2 बॉल आणि 4 रनची गरज आहे. 2 चेंडू 4 धावा. आणि एक चांगला बॉल पाहिला गेला इकडे. बट आता एक 6 तर मारला. बट मॅच जिंकून देणं गरजेचं आहे. शेवटला जे जे त्याचा जो जिंकतो. सो 1 बॉल 4. तनिष आणि ओमकार यांच्या विरुद्ध अशी एक मोठी मॅच.
एका चेंडूमध्ये 4 रनची गरज आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. सीसी चॅम्पियन्स त्यांच्या विरुद्ध टीम परळचा राजा वॉरियर्स बाउंड्री लाईन पासून थोडं लांब उभे राहा आणि तिकडे आपले कमिटी मेंबर्स आपण पण तिकडे उभे राहा. एकदा जोरदार टाळ्या वाजवत. एक बॉल मध्ये 4 रनची गरज. बिग फाईट, काटेकी टक्कर. एक बॉल 4 आहे. बट तनिष आपल्या स्टाईलने मॅच संपवेल का की ओमकार त्याला थांबवेल. याबरोबर समोर खेळले गेलेत आणि तिकडे बघूयात बॉल आणि तिकडे 4 रन. तनिष, ताबडतोब तनिष. खूप चांगली बॅटिंग आणि बॉल मात्र मागे निघून गेला. 4 रनसाठी परळचा राजा वॉरियर्स, त्यांच्या नावातच परळचा राजा आहे. सो परळचा राजा त्यांच्या मागे आणि एक चांगली मॅच रंगताना पाहिली गेली. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीमसाठी एकदा टाळ्या होत्या. अफलातून मॅच. काय मॅच रंगली आहे. पैसा वसूल मॅच. आणि तनिषने शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडली नव्हती. एक बॉल 4 ला बाउंड्री लगावली. हॅलो. आणि दोन दिवसामध्ये क्रीडा स्पर्धा. बट आजच्या दिवसामधून अगदी जो प्लेअर ऑफ द सिरीजच्या पुरस्कारासाठी नोबेल देटे यांच्याकडून हे टेबल फॅन आहे. सो गरमीमध्ये तुम्ही मस्त घरात टेबल फॅन लावा आणि जो जिंकेल त्याला मात्र नोबेल देटे यांच्याकडून हे टेबल फॅन असणार आहे.